पण अगोदर सूर्यनारायणचं दर्शन घेऊयात. मी काय नाहीये पुंडजी. 2 द्या, 3 दिले, 4 द्या. कॅमेरा खालतो ना आज केल्यानंतर की तुम्ही सेवक आहात. आज माझ्या व्हिडिओचं काही खरं नाही. उदो मत सूर्यनारायण भगवान आज सुदेत पास होशील ना. खायला कोणच तयार नाही. बुध कौशिक ऋषी ही त्याच पद्धतीने केलेली आहे भाजी. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात आमच्या टेरेसवरून होत आहे. आज माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे, तुळशीपूजन सुद्धा झालेलं आहे. म्हणून म्हटलं चला आता मोकळ्या हवेमध्ये छान व्यायाम करता येईल. पण अगोदर सूर्यनारायणचं दर्शन घेऊयात. 2 दिवस चांगलं कडक ऊन पडलेलं, पण आज हलकं ऊन आहे, थोडंसं आभाळ आहे. आज चालायचंच वातावरण आहे, निसर्ग आहे. सूर्यनारायणचं दर्शन घेऊयात. आदिदेव नमस्तुभ्यं, प्रसिद्धम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं, प्रभाकर नमस्तुते. हरिसुंदर नंद मुकुंद, हरिनारायण हरि बोल. हरिसुंदर नंद मुकुंद, हरिनारायण हरि बोल. चला आता व्यायामाला सुरुवात करते. व्यायाम झालेला आहे माझा, पण उन्हामध्ये व्यायाम केल्यामुळे खूप घाम आलेला आहे. घरामध्ये व्यायाम करते ना अजिबात घाम येत नाही, पण इथं उन्हामध्ये व्यायाम केल्यामुळे खूप घाम आलेला आहे. चला आता घरी जाते. कौन क्या कर रहा है? वाह भाई वाह. फोंडे जी देव पूजा करत आहेत. क्या चल रहा है दोनों में? नहाना दोनों हो गया मना का? अच्छी बात है. कुछ कहना चाहते हो आप? उन्हात जाऊ नको, काळी पडली ऑलरेडी. काळी तू. हे राम, मी काळी नाहीये फुंडजी. पण तुम्हाला माहितीये का फुंडजी, उन्हामध्ये थांबल्यामुळं, ऊन घेतल्यामुळं व्हिटॅमिन डी मिळतं शरीराला आपल्या. हा सिरियस आहे, तू चेष्टा केली. मी सांगितलं तुम्हाला चेष्टा करा. मला माहिती आहे. तुम्ही ना काय हो, तुम आप घर में ही बैठो, ठीक आहे. मग कामावर कोण जाणार? सकाळी लवकर उठावं, यावं माझ्या बरोबर टेरेसवरती. तुम्ही व्यायाम नका करू, पण बसा. बरं दिवसभर उन्हात बाहेर मीच असतो. पडलं उन्हात नसता फंडजी, तुम्ही खुर्चीत जाऊन बसता ऑफिस मध्ये. खुर्चीत बसून काम कोण करतं? तेच ना, खुर्चीत बसून सही करायची फक्त. नाही, काय करना है आपको? काय काम आहे तुमचं? आप बोलिए, बता दीजिए आप. सरकारी काम असं बाहेर सांगायचं नसतं. बरं, सरकारी काम काय खड्डे खांद्याचं काम नसतं उन्हामध्ये. आप कुछ भी बोलो मत. मग उगा तुमचं काय बोलावं तुम्हाला. जाऊन द्या आता. फोंडेजी भांडण करतील असे बोलत बोलत माझ्याशी. विषय स्टॉप. पूजा करूया. हे घ्या फोंडेजी, नैवेद्य घ्या. आज नैवेद्याला खीर केलेली आहे मी. समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा नैवेद्यम समर्पयामि. चला, फोंडेजी जेवण करायला सुद्धा बसलेले आहेत. आता मी सुद्धा बसते जेवण करायला. मना ये बेबी. मना पण नाही जेवला आज. ये लवकर आजा. 2 द्या, 3 दिले, 4 द्या. चला, मी आता जेवायला बसलेली आहे आणि मना पण जेवायला बसलेला आहे. पण खुर्चीमध्ये जाऊन बसलेला आहे आणि ताट टेबलवर ठेवलेला आहे आणि आम्ही दोघं खाली बसलेलो आहोत. अडम ब्रह्मा रसं विष्णु भोक्तादेवो जनार्दनम एवं ध्यात्वा तथा ज्ञात्वा दोषण लिप्यते. त्याला खीर दिली. जय श्री कृष्ण भगवान. गेला तू. मी पण या जेवण करायला. आणि आज जेवणामध्ये मी केलेली आहे भेंडीची भाजी, अख्ख्या मुगाची भाजी आणि खीर. मी खाताय भाकरी, फोंडेजी खाताय चपाती. खीर खाते अगोदर, गोड अगोदर खायचं असतं. आमचं स्वादिष्ट भोजन झालेलं आहे आणि आता माझा म्हणा कॉलेजला सुद्धा चाललेला आहे. आओ जाओ फ्रेंडजी. सॉरी, आओ जाओ म्हणा. अरे नीट. अरे कॅमेरा खालतो रे आज केल्यानंतर. नीट. असं नाही. अरे कॅमेरा खालतो, जोरात मारू नकोस. नीट. असं नाही.
ये राम. आयुष्यवंत भव, यशस्वी भव. आओ जाओ. ऑल द बेस्ट. अच्छा सा पेपर लिखियो. काय गरज नाही ऑल द बेस्ट. म्हणजे बघा किती अभ्यास केलेला आहे माझ्या बाळाने. तुला ऑल द बेस्टची गरज नाही. ठीक आहे, आराम से गाडी चला लो. आणि पंडितजी सुद्धा ऑफिसला जाण्याची तयारी करत आहेत. पंडितजी हो गए तैयार? क्या रहेगा आपका? हाँ जी, कभी कुछ बोलते. आई कार्ड. ठीक है, आई कार्ड के बिना एंट्री नहीं है ना? फ्रंटला ठेवायला सांगितलंय. हा, नाही तर तुम्ही काय करता, या शर्टामध्ये घालत असता असं. असं उघड्यावर ठेवा म्हणजे दिसायला पाहिजे जनतेला की तुम्ही सेवक आहात. मी डायरेक्ट तिकडे जातो. ठीक आहे, आओ जाओ फोंडजी. नाही उबडतोबड होत फोंडजी. तो लावतो बोलतोय ना कलर बेडरूमला, लावू दे त्याला. प्लेनच आहे ना फोंडजी. आता फक्त काय करायचंय, खरडायचं आहे, घासायचं आहे आणि त्याच्यानंतर ते काय म्हणतात ते व्हाईट काय असतं, प्रायमर लावायचा आणि त्यानंतर कलर लावायचा. बघा तरी करतो बोलतोय तो. आमचं बेडरूम खूप खराब झालेलं आहे. वरच्यांचं टॉयलेट लिकेज असल्यामुळे ना बेडरूमची एक भिंतच खराब झालेली आहे. ते चांगलं नाही वाटत, म्हणून दादू म्हणतोय की मी बेडरूमला कलर देतो ह्यावेळेस. ठीक आहे, आओ जाओ. बाकी आज माझ्या व्हिडिओचं काही खरं नाही. खरं नाही म्हणजे काय झालंय, आमच्या बिल्डिंगच्या समोर एक नवीन बिल्डिंग तयार होत आहे. त्याच्यावरती आता स्लॅब टाकण्याचं काम चालू होईल थोड्या वेळात. आता थोडा थोडा मशीनचा आवाज येत आहे. तर तिकडच्या मशीनचा आवाज आला की माझा आवाज तुम्हाला काहीच येणार नाहीये. त्याच्यामुळे आता बघू कसं काय होतंय ते. आता भांडी घासून घेते आता. भांडी घासून झाल्यानंतर किचन सुद्धा मी छान चमकवलं आहे. आणि आता मी गव्हाचं पीठ ह्या डब्यामध्ये भरून ठेवते. काल रात्री उशिरा मी गहू दळायला टाकलेले, दादूने आणलेले रात्री जाऊन. क्या कर सकते हे. आता ह्या डब्यामध्ये भरून ठेवते. बाकी आज बाहेर आभाळ आलेलं आहे. सकाळी थोडंफार ऊन पडलेलं, पण आता आभाळ गच्च भरलेलं आहे. काळसर ढग झालेला आहे आणि हवा पण नाही आज. क्या ही करे. निसर्गात असं चालूच राहणार. आणि माझ्याकडे ना 2-3 मोरपंख आहेत विकत आणलेली. 2 लहान आहेत अशी. हे बघा, हा पण लहान आहे, हा नाजूक आहे पण. आणि हा एक मोठा मोरपंख आहे. आणि माझा विचार आहे की ह्या फुलदाणीमध्ये ठेवावा. काय करणार, कुठं ठेवणार, हा वाकडा होत चाललेला कपाटात ठेवला तर. म्हणून म्हणलं आता या फुलदाणीमध्ये ठेवावा. बघू कसा दिसतोय. अरे काय अडकले, अरे जातच नाहीये खाली. अरे काहीतरी आहे असं वाटतंय मला. बघते फुलदाणीमध्ये अगोदर काय अडकलेलं आहे. या वॉसमध्ये फुलदाणीमध्ये काही अडकलं नाही बरं का. याची उंचीच म्हणजे खोलीच इथपर्यंत आहे मला असं वाटतंय. त्याच्यामुळं हा मोरपंख खाली जात नव्हता. म्हणून मी काय केलं, हा मोरपंख ना इथून तोडलेला आहे, थोडासा कट केला आणि आता ह्या फुलदाणीमध्ये ठेवते. हे बघा काय सुंदर दिसत आहे फुलदाणी आता. वा भाई वा वा, किती सुंदर आयडिया आज सुचली मला. आणि हे बघा इकडे बघा, ही वॉल बघा. मधोमध सूर्यनारायण भगवान, 2 बाजूला 2 घंटा आणि एका साईडला श्रीकृष्णाचं मोरपंख. किती सुंदर डेकोरेटिव्ह वॉल तयार झालेली आहे. तुम्हाला दाखवते लांबून. हे बघा, वा भाई वा वा, खूप प्रसन्न वाटत आहे या भिंतीकडे पाहून. छानच. आज खूप म्हणजे बऱ्याच वर्षातून मला आज चांगली आयडिया सुचली. काय करणार, कधी तर आयडिया सुचते अशी चांगली. दुपारचे 1 वाजलेले आहेत. आता घरातली सगळी कामं तर माझी झालेली आहेत. आता थोडा वेळ श्रीरामचरित मानस वाचत बसते. कोण आहे सारखं बेल वाजवते. कोण आहे, कोण आहे चोर. दिखाओ चेहरा दिखाओ. दिसत नाहीये. कौन छुप गया है. लबाड़ बच्चा आ गया मेरा लबाड़. बेल के ऊपर बेल बजाता जा रहा है. आओ पधारो पधारो आपके घर, हमारे घर. आज भात खायला मिळाला का प्रसादाचा. आज गेल नाही युनिव्हर्सिटीत. कशाचा प्रसाद असतो बाळा, कुठल्या देवाचा प्रसाद असतो. स्वामी समर्थांचा. रोज असतो.
वाह भाई, नसीबान हो तुम कि रोज तुमको प्रसाद खाने को मिलता है। ठीक है, कैसा होता पेपर? ठीक नाही, आजचा ठीक नव्हता पेपर, क्या हे करे, अभ्यास केला नाही, रील्स वर रील्स स्क्रोल करत होता। मी जे वाटत होतं की हे येईल नाही का, काही त्या मॅडमनी फोकस केलं होतं की हे येऊ शकतो ते येऊ शकतो, आणि ते नाहीच आलं, वेगळंच काय जर आलं। असू देत, पास होशील ना? पता नाही ये राम, मना म्हणतोय पास व्हायची पण गॅरंटी नाही, अभी क्या ही करे, लबाड बच्ची हात पे पास होतोय। ठीक आहे, पास हो, मी पास होण्यासाठी पेपर लिहित नाही। कशासाठी लिहितो मग? कशासाठी? अरे लोक तर पास होण्यासाठी लिहितात, तू कशासाठी पेपर लिहितो? मी ऍज अ माझी डिग्री पूर्ण करण्यासाठी। हे राम, डिग्री पूर्ण करण्यासाठी। ठीक आहे बेटा, अभी खा ले, मस्त मस्त खीर आहे। टॉप करायचं असतं मला, टॉप तुला टॉप नाही करायचं, तुला फक्त डिग्री कंप्लीट करायची आहे। ठीक है, अच्छी बात है, खा लो अभी, हाथ पैर धो के खाना। हमको मत दिखाओ। सायंकाळचे 4 वाजले आहेत, 1 तासभर मी आराम केला आणि आता मी फळं खाते। फळं खायला कोणच तयार नाहीत, चिरंजीव तर वरचं खातात, म्हणजे बिस्किट, फरसाण, चकली वगैरे असेल ना त्यांना पटकन जातं, पण फळं जात नाहीत। मी आता खाते फळं, गौरीला आणलेले फळं आहेत, नाहीतर खराब होऊन जातील। हॉलमध्ये बसून फळं खाण्याचा आनंद घेते। मना मस्त इकडे झोपलेला आहे आणि दादू बेडरूम मध्ये। मना उठ, तुझा अलार्म वाजतो बाळा, उठ जा, बंद कर यो। मना रोज अलार्म लावून झोपतो, दुपारी, सकाळी। हे बघा 4:30 वाजलेत, उठ जा पुत्रा, मना उठ, 5:30 वाजलेत, तू 4:30चा अलार्म लावून झोपलेला तरी उठला नाही, आता 5:30 वाजलेत तरी उठत नाही। हा 5:30 वाजलेत, उठ, बघ मोबाईल, दिखा मुझको। हे दोघं जण दुपारी जास्त वेळ झोपले की संध्याकाळी लवकर झोप येत नाही यांना, मग काय रील स्क्रोल करत बसतात। ऐसे तर हे दोन। सायंकाळचे 6:30 वाजले आहेत, आता लाईट लावते। जय श्री कृष्ण भगवान। मनोडिया रील स्क्रोलर स्टार, उठो। इकडची पण लाईट लावते। दादुड्या लाइट का नहीं लावली बड़ा? जय श्री कृष्ण भगवान। हाँ जी, क्या कहना चाहते हो? कुछ नहीं, हाथ निकालो, फिर चिंता में हो, करियो पढ़ाई। सायंकाळची वेळ झालेली आहे आणि दादू आता पूजा करायला बसलेला आहे सायंकाळची। जय श्री कृष्ण भगवान। अस्य श्रीराम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीता रामचंद्रो देवता। सायंकाळची पूजा अर्चना झाल्यानंतर मी आता स्वयंपाक केलेला आहे। स्वयंपाकामध्ये मी केलेले आहेत भाकरी आणि चकलीच्या चुऱ्याची भाजी। चकलीच्या चुऱ्याची म्हणजे चकलीचे तुकडे तुकडे राहिलेले शिल्लक, तर त्याची भाजी केलेली आहे मी आता। हे बघा, ही अशी भाजी केलेली आहे, म्हणजे आपण शेवची भाजी करतो ना त्याच पद्धतीने केलेली आहे भाजी। आणि आता सायंकाळचे 8 वाजलेले आहेत तरी फोनजींचा आणखी पत्ता नाही। कधी कधी उशिरा येतात, कधी लवकर येतात, त्यांच्या कामावर डिपेंड असतं ते। आणि दादू गेलेला आहे मंदिरामध्ये, तर दादू आणि फोनजी आल्यानंतर आम्ही जेवण करतो। आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया। तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद। भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।